नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मन नेहमी समाधानात ठेवावे म्हणजे आयुष्यही वाढेल. ऐकूया परमपूज्य गोंडवलेकर महाराज यांचे विचार. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा आपल्याला फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. मात्र ते घ्यायची आपली लायकी पाहिजे. जिथे असमाधान फार तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो आणि याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती आपल्याला बाधणार नाही. मनाची देहाचा संबंध मनाशी आहे आणि मनाचा संबंध हृदयाशी आहे. म्हणून मन नेहमी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.